कोल्हापूर शहर आणि परिसरात शुक्रवारी रात्री कोसळलेल्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. पण या पावसाचा फटका फक्त रस्त्यांनाच नाही तर थेट आकाशात उडणाऱ्या विमानालाही बसला. नवी मुंबईहून कोल्हापूरकडे येणाऱ्या विमानासोबत काल रात्री एक थरारक प्रसंग घडला. नियोजित वेळेनुसार रात्री 8:28 विमान विमानतळाच्या हद्दीत दाखल झाले. पण त्यानंतर जे घडले ते पाहून प्रवाशाच्या हृदयाचे ठोके वाढले. लँडिंग होण्याऐवजी हे विमान तब्बल 1 तास हवेतच घिरट्या घालत राहिले. खाली मुसळधार पाऊस, वर काळोख आणि मध्ये अडकलेले विमान. कागल तालुक्यातील मेतके, गलगले, लिंगणूर, कापशी परिसरात हे विमान अक्षरशः खूपच कमी उंचीवरून फिरताना दिसत होते. 20 ते 25 मिनिटे सतत 4 ते 5 घिरट्या. हा प्रकार पाहून गावातील नागरिकही घाबरले आणि घराबाहेर येऊन आकाशाकडे नजर लावून बसले. विमानात बसलेल्या 67 प्रवाशांसाठी हा काळ जणू काही अग्निपरीक्षाच होता. शेवटी तब्बल 1 तासाच्या प्रतीक्षेनंतर रात्री 9:33 विमानाने सुरक्षित लँडिंग केली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण थरार इथेच संपला नाही. रात्री 10:18 हेच विमान पुन्हा 67 प्रवाशांसह नवी मुंबईकडे रवाना झाले. मात्र या संपूर्ण घटनेमुळे प्रवाशांना जवळपास 1.5 तासाचा विलंब सहन करावा लागला. दरम्यान गुरुवारी तांत्रिक बिघाडामुळे अर्ध्यावरून परत आलेले कोल्हापूर-हैदराबाद विमान दुरुस्तीनंतर शुक्रवारी पहाटे 12 वाजता हैदराबादकडे रवाना करण्यात आले. पाऊस फक्त जमिनीवरच नाही तर आकाशातही संकट निर्माण करू शकतो याची जिवंत प्रचिती कोल्हापुरात काल पाहायला मिळाली. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.